नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणताही इन्व्हेस्टर जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करतो, तो सगळ्यात पहिले त्या कंपनीचा बिझनेस बघतो. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी एका इन्व्हेस्टरला क्वार्टरली रिझल्ट बघावे लागतात. आणि मित्रांनो, सध्यास फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर येत आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचे क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, या 10 कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ती डेट नोट करून ठेवू शकता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, एफ आय एसची होल्डिंग आहे 18.56%, डी आय एसची होल्डिंग आहे 20.60% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.70%. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये सेकंड कंपनीचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.58%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. आणि मित्रांनो, या कंपनीचा रिझल्ट आपल्याला उद्याच पाहायला मिळणार आहे. चला तर बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.57%, डी आय एसची होल्डिंग आहे 5.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11%. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला उद्या पाहायला मिळू शकते. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी टोटल गॅस लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.80%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.02%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.87%. आणि मित्रांनो, अडानी टोटल गॅस लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला उद्याच पाहायला मिळणार आहे. चला तर बोलूया व्ही बी एलबद्दल म्हणजे वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.82%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.86%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.52% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.80%. आणि मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 29 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.19%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.22%, डी आय एसची होल्डिंग आहे 26.07% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.31%. आणि मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 30 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला तर बोलूया एच यू एलबद्दल म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90%,
FISची होल्डिंग आहे 10.18%, DISची होल्डिंग आहे 15.99% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.86%. आणि मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर 31 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.43%, FISची होल्डिंग आहे 38.53%, DISची होल्डिंग आहे 29.57% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.77%. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 31 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.05%, DISची होल्डिंग आहे 15.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.82%. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 1 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला तर बोलूया ITC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 37.98%, DISची होल्डिंग आहे 46.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.07%. आणि मित्रांनो, ITC लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 1 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या, ज्या कंपन्याचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.